मीन राशीसाठी नजीकच्या काळात ऊर्जा आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन आजच्या या रीडिंगद्वारे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि नंतर एक एक कार्ड पाहू काय म्हणतात. डिटॅचमेंट. आज आपण सन ओरॅकल डेक वापरत आहोत. जेनरॉसिटी, एक्स्ट्रीमिझम, आयसोलेशन आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे अडॅप्टिव्हिटी. तर इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे डॉमिनेशन आणि त्याच्या खाली आहे आयसोलेशन. तर दबावाखाली तुम्ही आहात आणि आयसोलेशन मध्ये आहात. म्हणजे ही जी तुमची स्थिती आहे ती जबरदस्तीने होत आहे. तुमच्यावर तसा दबाव आहे म्हणून तुम्ही असे आयसोलेशन मध्ये आहात. आणि इथे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड जे आहे ते अडॅप्टेबिलिटीचं जे कार्ड आहे तिथे देवता वर आहे आणि ज्याप्रमाणे मा दुर्गा तिच्या पायाशी, मा काली किंवा देवीचं स्वरूप जे असतं तिच्या पायाशी ज्याप्रमाणे राक्षस असतो त्याप्रमाणे इथे दिसत आहे. तर इतके खरे तुम्ही शक्तिशाली आहात पण तरी सुद्धा तुम्ही आयसोलेशन मध्ये दिसताय. तरी सुद्धा तुम्ही असे एकटे एकटे आहात का तर कोणीतरी अशी जबरदस्ती तुमच्यावर करत आहे. जबरदस्तीने तुम्हाला या स्थितीमध्ये राहावं लागत आहे. तर आता ह्या बाबतीत पुढे काय होणार आहे असं हे रीडिंग सांगतंय. तर इथे हे जे कार्ड आहे ते डिटॅचमेंटचं कार्ड आहे आणि त्याच्या पुढे आहे जेनरॉसिटी. तर तुम्ही कोणापासून तरी दूर गेले आहात पण त्याबद्दलचे विचार तुमच्या मनात चालू असतात की आपल्या बाबत हे का झालं किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला ओढ आहे पण आता दुरावा निर्माण झाला आहे. पण भावना तुमच्या जोडलेल्या आहेत त्या माणसांशी किंवा त्या जागेशी तुमचं एक नातं होतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचे विचार तुमच्या मनात अजूनही येतात. असं असू शकतं की तुम्ही भावना प्रधान व्यक्ती आहात. शिवाय इथे हे कार्ड सांगतंय की जरी तुमच्या भावना जोडल्या असल्या तरी तुम्ही डिटॅच झालेले आहात. तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त राहता आता. तर अशा काही भावना आहेत, असं काही नातं आहे. इथे जेनरॉसिटीचं कार्ड सांगतंय की आता तुम्ही त्यांना उदारपणे मदत करत आहात किंवा त्या लोकांनी किंवा त्या स्थितीने जे काही तुमच्या बाबतीत केलं त्यानंतर सुद्धा आणि इतका दुरावा निर्माण झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना मदतच करत आहात. त्यांना जे काही देता येईल ते देत आहात. आणि ही तुमची स्थिती असताना सुद्धा तणावपूर्ण स्थिती तुम्हाला आयसोलेशन मध्ये ठेवत आहे. शक्तिशाली असताना सुद्धा. तर ह्या स्थितीमध्ये आता काय होणार आहे? जिथे एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर जबरदस्ती केली आहे, त्याने त्याचं लिमिट क्रॉस केलेलं आहे. त्या स्थितीने आता जे काही तुम्हाला दुःख दिलं त्यानंतर तुम्ही इंडिपेंडन्सच्या ऊर्जेमध्ये येत आहात. म्हणजे काय? तर तुम्ही इतके शक्तिशाली बनत आहात की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता. इतक्या भयंकर स्थितीनंतर सुद्धा इतकी ताकद तुमच्यामध्ये येत आहे. आणि यामुळे ही जी व्यक्ती तुमच्या बाबतीत लिमिट क्रॉस करत आहे, मर्यादा सोडून वागत आहे आणि
जबरदस्ती, डॉमिनेशन, तर त्या बाबतीत आता इतकं तुम्ही इतके शक्तिशाली बनत आहात की तुम्ही स्वतंत्र होत आहात, स्वातंत्र्य तुम्हाला मिळत आहे. रिव्हेंज, रिव्हेंजचा हे कार्ड हे कुठेतरी बदल्याच्या भावनेतून आहे, पण हे कार्ड सांगतंय की काहीतरी बदला घेण्याच्या दृष्टीने जर तुम्ही असं वागत असेल, तरी त्या स्थितीमध्ये विजय कोणाचा होतो? जो भावनांना समजून घेतो. तर तुमचा विजय होत आहे. हे फ्लर्टेशनचं हे कार्ड सांगतंय, की हे जे काही नातं आहे, ते उडतं आहे. म्हणजे ते प्रेम वरवरचं आहे. पण तरी सुद्धा डॉमिनेशनची ऊर्जा आहे. पुन्हा फ्लर्टेशनचं कार्ड आलंय आणि अडॅप्टेबिलिटी. तर ह्या स्थितीवर तुम्ही मात करून स्वातंत्र्य मिळवत आहात. रिचेसचं एक कार्ड सांगतंय की इतके तुम्ही समृद्ध होत आहात. एक राणी इथे दिसते, शिवाय स्टार दिसतंय. तर ह्या ह्या स्थितीने तुम्हाला अधिक शक्तिशाली केलेलं आहे. तुम्ही समृद्ध झालेले आहात आणि ज्या स्थितीने डॉमिनेशन केलं किंवा एक्स्ट्रीमिझमची ऊर्जा होती, म्हणजे मर्यादा ओलांडली, तरी सुद्धा तुम्ही त्या स्थितीमधून जाऊन इतके शक्तिशाली होत आहात, की तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. तुम्ही अधिक समृद्ध होत आहात आणि आयसोलेशन मधनं बाहेर पडत आहात. चॅरिटी हे कार्ड सांगते, की तुम्ही इतके आता स्वतंत्र विचारांचे किंवा इतके शक्तिशाली, रिचेसचं कार्ड आलं होतं, तर इतके श्रीमंत होणार आहात, की तुम्ही इतरांना भरपूर मदत करणार आहात. जे तुमच्या बाबतीत झालं, त्यानंतर तुम्ही त्या दुःखाला समजून घेतलं आहे, की एखाद्याच्या बाबतीत आयसोलेशन मध्ये काय स्थिती होते, काय दुःख वाटायला येतं. आपल्याच लोकांनी जे आपल्याला नाकारलेलं असतं किंवा जे काही त्यांच्याकडनं आपल्याला प्रेम अपेक्षित असतं, तसं न मिळता जेव्हा स्थिती उलटी होते, तेव्हा जे दुःख वाटायला येतं, त्यानंतर एखाद्या माणसाची स्थिती काय होते, हे तुम्ही अनुभवल्यामुळे तुम्ही खूप सारी चॅरिटी करत आहात. तुम्ही इतकं लोकांना देत आहात, जितकं जमेल तितकं. आणि इथे बिल्डिंग दिसते. म्हणजे असं असू शकतं, की तुम्ही एखादा ट्रस्ट म्हणा किंवा असं काहीतरी निर्माण कराल, की ज्या ज्या संस्थेद्वारे इतरांना खूप सारी मदत होऊ शकते. असं काहीतरी तुम्ही इथे करणार आहात, इथे दिसतंय. एक आई दिसते, तिच्या हातात मुलं आहेत आणि मागे एक भव्य दिव्य इमारत आहे. तर एखाद्या आईप्रमाणे तुम्ही अनेकांसाठी आधार ठरणार आहात, असं हे कार्ड सांगतायत. आणि देवदूत तुमच्या बरोबर आहेत. ह्या स्थितीने तुम्हाला घडवलं आहे. ह्या स्थितीने तुम्हाला तुम्ही कोण आहात ही ओळख करून दिली आहे. आणि नजीकच्या काळात तुम्ही श्रीमंत आणि दानशूर, म्हणजे खूप दान करणार आहात, असं इथे दिसतंय. ऑर्डर, ऑर्डरचा एक कार्ड सांगतंय की यासाठी तुम्ही आता खूप मेहनत घेत आहात. कशाच्या बाबतीत? तर सगळं नियोजन व्यवस्थित करून आणि त्याप्रमाणे एक-एक गोष्ट तुम्ही करत आहात. ज्याप्रमाणे ह्या चित्रात ही रोपटी छोटी-छोटी एका रांगेत लावलेली आहेत. त्याप्रमाणे शिस्तीने तुम्ही काम करत आहात किंवा
तुम्ही असं प्लॅनिंग करत आहात, अशा पद्धतीने काम करत आहात, की पुढे जाऊन तुम्ही ते काम सहजपणे हाताळू शकता. मग कितीही जण तुमच्याशी जोडली गेली, तरी तुम्ही ते करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कामाचं नियोजन करताना इथे दिसत आहात. पुन्हा-पुन्हा हे कार्ड येतंय. तर देवीची कृपा तुमच्यावर आहे आणि हे ही जी नकारात्मक ऊर्जा आहे, हा जो राक्षस आहे नकारात्मक ऊर्जेचा, त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त करत आहात. तुम्हाला खूप सारं यश मिळत आहे. इतके तुम्ही शक्तिशाली बनत आहात. हा संदेश ह्या रीडिंगच्या सुरुवातीपासून येत आहे आणि पुन्हा-पुन्हा येत आहे. म्हणजे इतकी ही ऊर्जा स्ट्रॉंग आहे. देवीची कृपा तुमच्यावर भरभरून आहे. अचीव्हमेंटचं कार्ड बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय, की यामुळे तुम्ही असं काहीतरी प्राप्त करत आहात. एक वेगळंच यश तुम्हाला मिळत आहे. इथे इथे सुद्धा बिल्डिंग आहे आणि काहीतरी भव्य-दिव्य इथे दिसत आहे. त्याप्रमाणे तुम्ही जे काही निर्माण करणार आहात, मगाशी चॅरिटीच्या कार्डमध्ये सुद्धा एक इमारत दिसत होती. तर असं असू शकतं, की तुम्ही इतकी मदत कराल, की तुम्ही आणि पैसा मिळवाल, की त्यातून तुम्ही एक भव्य-दिव्य संस्था निर्माण करणार आहात, जिथे अनेकांना तुमच्याद्वारे मदत होईल, अनेकांना तुमचा आधार वाटेल. बर्थचं हे कार्ड सांगतंय, की अंधार अंधारातून प्रकाशाचा जन्म. त्याप्रमाणे म्हणजे अंधार दूर होऊन सूर्योदय होतो, त्याप्रमाणे अशा लोकांच्या जीवनात तुम्ही सूर्याप्रमाणे काम करणार आहात किंवा जे काही तुमचं काम आहे, त्या कामासाठी तुम्हाला त्या अंधाराशी संघर्ष करावा लागला. त्या स्थितीतून जावं लागलं. पण आता तुम्ही जे काही करणार आहात, त्यामुळे अनेकांना फायदा होणार आहे. तुमचं इथे बर्थची ऊर्जा आहे, तर तुम्ही जी काही निर्मिती करणार आहात, मग ती संस्था असेल किंवा तुमचं जे काही काम आहे, कलाकृती असेल, काही व्हिडिओच्या स्वरूपात म्हणा किंवा जे काही तुम्ही निर्माण करणार आहात, त्याद्वारे अनेकांना तो प्रकाश मिळणार आहे, अनेकांना योग्य दिशा कळणार आहे. अनेकांसाठी तुम्ही महत्त्वाचे ठरणार आहात. इथे एंजल प्रमाणे तुम्ही लहान स्व लहान रूप आहे एंजलचं, तर तसं तुमचं रूप आहे आता. तुम्ही आता ही सुरुवात करत आहात. पण तुम्ही एंजल प्रमाणे, देवदूताप्रमाणे इतरांसाठी अशी व्यक्ती ठरणार आहात, ज्यांचा अनेकांना आधार वाटेल. आणि इथे सूर्य आणि चंद्र दोन्ही दिसतायत, तर तुम्ही संतुलित आहात. ती शक्ती, ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या बरोबर आहे. इथे रेझिस्टन्सचं हे कार्ड जे आलंय, ते काय सांगतंय? ते सांगतंय, की तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे, सावध राहायचं आहे. का? कारण तुमच्यामधली जी नकारात्मकता आहे, तर ती तुम्हाला रेझिस्ट करते, तुम्हाला विरोध करते या बदलासाठी. जे तुम्ही पूर्वी होता, त्यापेक्षा आता तुम्ही येणाऱ्या काळात खूप वेगळे असणार आहात, कारण तुमच्यामध्ये परिवर्तन येत आहे. पण यासाठी तुमच्यामधली नकारात्मकता विरोध करू शकते. ती तयारी तुम्ही ठेवायची आहे, की मी स्वतःमध्ये हे परिवर्तन आणणार. कारण आपल्यामधले जे दुर्गुण असतात किंवा जी नकारात्मक ऊर्जा असते, ती आपल्याला जुन्या सवयींमध्ये अडकवू शकते किंवा ती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखू शकते. तर आपलेच दुर्गुण आपल्या प्रगतीमध्ये
अडचण निर्माण करत असतात. तर हे कार्ड तेच सांगतंय की इथे तुम्हाला सावध राहायचं आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता या बाबतीत आणि यानंतर तुम्हाला हे खूप सारं यश मिळू शकतं. पण त्याआधी इथे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे. तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं आहे. त्यासाठी तयार व्हायचं आहे. पुन्हा कॉशनचं कार्ड आलं. हे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे रिस्क. तर काय की ही ही रिस्क आहे. म्हणजे नकारात्मक ऊर्जा जरी आपलीच असली तरी तिथे पुढाकार घेऊन तिच्या विरोधात जाऊन आपण सकारात्मक होणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि ते तुम्ही चॅलेंज स्वीकारायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.